मी तर तुमच्या घरचाच माणूस आहे, मी त्यामुळे जास्त बोलणार नाही. सुरुवात याकरता केली होती की समजा पाहुण्यांना यायला उशीर लागला तरी आपलं भाषण चालू ठेवता यावं म्हणून स्लो मोशन मध्ये सुरू केलं होतं. आपण पाहिलं शंकरराव गडाखांचं काम मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी केलेली आमदारकी, आमदार म्हणून करत असलेलं काम, त्यामध्ये करत असलेले संघर्ष आणि मंत्री म्हणून जलसंधारण मध्ये त्यांनी केलेलं काम आज महाराष्ट्र नाव घेतोय की जलसंधारण मंत्री म्हणून शंकरराव गडाखांनी एक अत्यंत सुंदर काम केलं, अनेक योजना मंजूर केल्या. हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता माहिती झालेलं आहे. आणि मला असं कळालं की शंकरराव नंतर म्हणजे बरोबरच आता युवक तयार झालाय, भाषण भारी झालं म्हणतात. गडी तयार आहे बा थोडक्यात. तर तो एक सांगतो तुम्हाला, जास्त नाही, उद्धवजींना बोलायचंय, वैजापूरला पुन्हा पोहोचायचंय, थोडा उशीर झाला. 1 तास सकाळी त्यांचा काकडी विमानतळावर त्यांना रोखलं गेलं, काही कारण नाही, हेलिकॉप्टरला परवानगी नाही. 3 तास तपासणी त्यांच्या सामानाची करतायत, ज्यांच्या करायला पाहिजे त्यांची करत नाही ते जे कोणी कधी काही वाहतूक करणार नाही त्यांची तपासणी, बाकी त्यांचा कार्यक्रम चाललेला असं चित्र दिसतंय. तिकडे बरोबर करतो काही करतो तुम्ही तिकडे जरा मदत करा आम्हाला. रे दिसत त्या तिकडे, अरे मी तिथं लढतोय म्हणून तुमचा बराच त्रास कमी झाला हे लक्षात ठेवा. आता एकच सांगतो तुम्हाला, जास्त बोलत नाही, घरचा माणूस आहे, तुम्हाला सगळं मी काय बोलणार हे माहिती आहे. भाषण करायला तुमच्यातला कुणी उभा केलं तर जोरात भाषण करेल हे मला माहिती आहे, त्यामुळे तो विषय नाही. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीला हरवायचंय, सत्तेहून घालवायचंय आणि महाविकास आघाडी सत्तेवर आणायची हे पहिले लक्षात ठेवा. सोनियांच्या सन्मानार्थ, सोनिया गांधींच्या सन्मानार्थ, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या सन्मानार्थ, राहुलजींच्या सन्मानार्थ, त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या सन्मानाकरता, उद्धवजींच्या सन्मानासाठी, आदरणीय गडाख साहेबांच्या सन्मानासाठी तुम्ही तो आता जे 4-5 दिवस राहिले विश्रांती नाही. आम्हाला मताधिक्य तुमचं एवढा क्राऊड एवढे जर झोंबले का आम्हाला तर लाखाचं लीड मिळालं पाहिजे असं माझं मत आहे. 1 लाख लीडना मताधिक्यानं 1 लाख, नाहीतर तुम्ही बरोबर कार्यक्रम केलेला आहे, मला लक्ष देत आहे सगळं. 1 लाखाच्या मताधिक्यानं शंकररावजींना विधानसभेत पाठवायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.